आज ना दारात आली होती केसवाली, म्हणजे केस देऊन त्याच्या बदल्यात ती भांडी देणार होती. आणि त्याच्यात आमच्या आईनं पण थोडी केस देऊन ना एक भांडं घेतलं होतं, ही छोटीशी प्लेटसारखी, आणि आजूबाजूच्यानी पण घेतली होती. आणि कधी कधी ना इथं टबसुद्धा विकायला येतात, त्याच्या बदल्यात ना जुन्या साड्या घेतात आणि टब देऊन जातात. खरंच गावाकडं ना कधी कधी एक वेगवेगळ्याच गोष्टी बघायला भेटतात बरं का. आणि त्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला आलेला होता मका चिवडा भेळवाला, आणि माझ्या बाळाला हवं होतं म्हणून तिनंसुद्धा घेतले आणि आईनं तिलासुद्धा घेऊन गेली. आणि त्यांच्यासुद्धा आम्हालासुद्धा भेटला. मस्त असं मका चिवडा भेळ एन्जॉय केल्यानंतर चला म्हटलं त्याच्या बदल्यात काहीतरी करू म्हणून ना पेड्यामध्ये आले होते. आणि रान भरपूर वाढलं होतं, मग तेच रान काढायला घेतले होते. कारण ना आता पावसाळा बरेच वेळा झाला होता, त्याच्यामुळे रान भरपूर आलं होतं आणि हिरवगार झालं होतं. म्हणजे जेवढं काही मोठं मोठं होतं ना तेच काढून घेतलं होतं. आणि सगळा कचरा वगैरे गोळा करून ना तो जाळूनसुद्धा घेतला. आणि पावसाच्या आधी थोडंफार काढलं ना, पावसानंतर ना जास्त काही वाढत नाही आणि काही प्रॉब्लेमसुद्धा होत नाही. आणि गावामध्ये ना हे करणं गरजेचंच आहे, कारण ना जास्त रान वाढलं ना काहीतरी येऊन बसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आधी केल्यानं काही भीतीच निर्माण होत नाही. आणि त्याच्यानंतर बाळाचं काम बघा काय चालू होतं, कारण की गल्लीमध्ये तिचं सायकल खेळणं तरी चालू होतं. अजून सायकल तरी धड मारता येत नाही, पण तिचं चालू आहे खेळणं. नंतर ना स्वयंपाकामध्ये आज मस्त गोड शेव्यांचा बेत होता. मग दुधामध्ये मस्त असे शेव्या करून घेतल्या होत्या, आज बऱ्याच दिवसांनी केल्या होत्या तेच. आणि नंतर ना लास्ट टेस्टीसाठी ना मस्त थोडं मीठ घालून घेतलं. आणि मीठ घातल्यानं मस्त शेव्यानं किंवा कोणत्याही गोड पदार्थाला छानच टेस्ट येते. आणि आधीच घालू नये बरं का, गॅस बंद करून घातलं ना अजिबात दूध वगैरे फुटत नाही आणि खायलासुद्धा टेस्ट वगैरे छान लागते. मग जेवण वगैरे आवरून ना चला म्हटलं आज थोडं वॉकिंगसुद्धा करून येऊ. मग गल्लीतलं सगळ्यांचं वॉकिंग तरी चालूच होतं, त्यांच्यासोबत आम्हीसुद्धा थोडं वॉकिंग केलं आणि बाळसुद्धा. आणि बाजूला ना थोडी छान अशी फुलं फाकली होती, त्यांचासुद्धा व्हिडिओ घेतला आणि छान वाटत होती. काळोखमध्ये सुद्धा ते व्हाईट व्हाईट दिसत होतं. चला तर आजच्या पती एवढंच, भेटू.